नमस्कार मित्रांनो, गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत। राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि महायुतीने मिळवलेल्या या सुनामी लाटेवरती संशय कल्लोळाने जागा घ्यायला सुरुवात केली। महायुतीने हा विजय मिळवला, हा अतिशय मोठा भव्य दिव्य म्हणावाच लागेल। परंतु या निकालावरती महाविकास आघाडीनं आक्षेप घेतलाय नव्हे, अनेक ठिकाणी त्यांनी तक्रारी दाखल केल्या। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर 12 पैकी 10 जागेवरती उमेदवारांनी पराभूत झाल्यामुळं चिडून रागाने आणि ईव्हीएम वरती संशय घेत 10 जणांनी या विरोधात तक्रारी दाखल केलेल्या आहेत। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या 12 जागा आहेत त्यातील सर्वाधिक मताधिक्याने जवळपास 1,24,000च्या आसपासच्या मताधिक्याने कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे निवडून आले आणि त्या खालोखाल नंबर आलाय तो जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा। त्यांनी देखील भव्य दिव्य विजय मिळवलेला आहे आणि त्यांची ही यंदाची 8वी टर्म आहे। 3 वेळा टर्म पार केलेले सुद्धा महिला उमेदवार मोनिका राजळे आहेत की ज्या शेवगाव पाथर्डीतून निवडून आल्या। त्याचबरोबर नगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप यांची सुद्धा आता ही 3री टर्म आहे। संग्रामभैया जगताप आणि त्यांचे सासरे शिवाजीराव कर्डिले हे दोघंही सासरे जावई हे विधानसभेत एकत्र आता दिसतील। म्हणजे कर्डिले साहेबांची टोपी पुन्हा एकदा विधानसभेत फिरणार हे निश्चित झालेलं आहे। मित्रांनो, या निवडणुकीमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी निरीक्षणात आल्या किंवा जिल्ह्यात ज्याची चर्चा चालू आहे, कट्ट्याकट्ट्यांवरती ज्या गोष्टी सुरू आहेत, त्याच्यामध्ये धक्कादायक निकाल हा कर्जत जामखेडमध्ये लागल्याचं बोललं जातं। काय आहे हा निकाल? तर या निकालात धनगर समाजाचे असलेले प्राध्यापक राम शिंदे यांचा निषटता पराभव झाला आणि ह्या पराभवाला त्यांनी कारणीभूत मानलंय ईव्हीएमला। तिथून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित दादा पवार हे दुसऱ्यांदा उमेदवारी करत होते आणि अतिशय अटीतटीच्या झालेल्या निकालामध्ये 1,500च्या आतच्या मतांनी राम शिंदे यांचा पराभव झाला। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे कर्जत जामखेड म्हणजे जामखेड या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचं मोठं स्मारक तिथं बांधण्यात आलेलं आहे आणि त्या अहिल्याबाईंच्या नावावरनंच आपल्या जिल्ह्याला गेल्या काही महिन्यापूर्वीच अहिल्यानगर असं नाव देण्यात आलं। थोर समाजसेविका, थोर राज्यकर्त्या अशी अहिल्याबाईंची ओळख आहेच आणि याच घराण्यातली प्रतिनिधित्व म्हणून प्राध्यापक राम शिंदे हे तिथून अनेकदा निवडणूक लढवत असतात, नव्हे अनेकदा ते आमदार झालेले आहेत। सध्या देखील राम शिंदे हे विधान परिषदेतून आमदार आहेत, परंतु त्यांना विधानसभेतून आमदार व्हायचं होतं आणि यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले, जोरदार आघाडी सुद्धा त्यांनी घेतलेली होती। लोकसभेच्या तोंडावरती त्यांनी विखे पाटलांशी वितुष्ट घेतलं होतं, त्यांनी त्यांची नाराजगी अनेकदा विखे पाटलांवरती व्यक्त केलेली होती। राम शिंदेंसारखेच शिवाजीराव कर्डिले असतील, कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई खोले असतील, यांनी देखील विखे पाटलांवरती आक्षेप घेतला होता की आम्हाला मदत झाली नाही वगैरे। परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये विखे पाटलांच्या नेतृत्वामध्येच 12 पैकी तब्बल 10 आमदार या जिल्ह्याने महायुतीला दिलेले आहेत। महाविकास आघाडीची धुळधाण झाली, फक्त 2 उमेदवार निवडून आले। त्यामध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवलेले श्रीरामपूरमधून हेमंत ओगले हे निवडून आले आणि तुतारी या चिन्हावरती रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये निसटता विजय मिळवलेला आहे। या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीकडे बघता हा सहकार सम्राट, शिक्षण सम्राट आणि साखर सम्राटांचा जिल्हा हा मानला जातो, नव्हे तो आहेच आहे। दुसरी बाब, या जिल्ह्यामध्ये इथं सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण आहे। आता हेच बघा ना, संगमनेरमधून जरी बाळासाहेब थोरात हे निवडणूक पडलेत तरी देखील त्यांची भाचेसून असलेली मोनिकाताई राजळे या शेवगाव पाथर्डीतून निवडून आल्या। शेवगाव पाथर्डीमध्ये तर शेवटच्या टप्प्यामध्ये मतदानाच्या दिवशी तुफान राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं।
चक्क मोनिकाताई राजळे हे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. यांना एका मतदान केंद्रातील शेजारच्या खोलीमध्ये त्यांना थांबून राहावं लागलं, बाहेरून कडी लावावे लागले, कारण त्या ठिकाणी काही मतदारांनी हा गोंधळ घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. तरी देखील मोनिकाताई राजळे यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्या तरुणांविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही. त्याचवेळी प्रतापदादा ढाकणे यांनी देखील मोनिकाताई राजळे यांच्यावरती आरोप केला की यांनी काही मतदारांना वेगळ्या पद्धतीने भाषा केल्यानं किंवा सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याचा प्रतापदादांचा आरोप होता. परंतु या सगळ्यावरती मात करत शेवगाव पाथर्डी या मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असं काहीसं चित्र आहे. कारण वंजारी आणि मराठा समाजाची त्या ठिकाणी लक्षणीय मतं आहेत आणि त्याचमुळं पाथर्डीचा हा जो भाग आहे, पाथर्डीवरती प्रताप दादा ढाकणे यांनी लक्ष केंद्रित जास्त केलं. परंतु शेवगाव या जोडून असलेल्या तालुक्यामध्ये काहीसं त्यांचं दुर्लक्ष झालं. आणि मोनिकाताई राजळेंसाठी देखील या मतदारसंघामध्ये मुंडेंनी सभा घेतली. पंकजाताईंनी त्या ठिकाणी प्रचाराची सूत्र काही प्रमाणात हलवल्यानं मोनिकाताई राजळे या तिथं विजयी झाल्या. या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डीत मराठा वंजारी हा सुप्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. तसाच कर्जत जामखेडमध्ये मराठा विरुद्ध धनगर असा देखील एक सुप्त म्हणजे कोल्ड वॉर आपल्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा संघर्ष पाहायला मिळतो. श्रीरामपूर या ठिकाणी देखील अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव असल्यामुळं या मतदारसंघामध्ये देखील नवबौद्ध तथा पूर्वश्रमीचा महार समाज विरुद्ध चर्मकार समाज असा देखील द्वंद्व प्रत्येक निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं. आणि या मतदारसंघामध्ये श्रीरामपूर मतदारसंघामध्ये दरवेळी चर्मकार समाजाचाच उमेदवाराला राष्ट्रीय पक्षांनी उमेदवाऱ्या दिल्या आणि त्यात चर्मकार समाजाचेच आमदार हे त्या मतदारसंघात निवडून आले. यंदा देखील आमदार हेमंत ओगले यांना तिकीट देण्यात आलं आणि हेमंत ओगले हे श्रीगोंदा साईडचे मूळ गाव असल्याचं सांगितलं जातं. यापूर्वी लहू कानडे हे आमदार होते, साहित्यिक आहेत ते, आणि लहू कानडे देखील शेजारच्या नेवासा तालुक्यातून त्यांनी श्रीरामपूरची आमदारकी लढवली. या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आपल्याला पाहायला मिळाली. श्रीरामपूरमध्ये सागर बेग या नवख्या उमेदवाराने, हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने 47,000 मतदान घेत तिथं मोठी आघाडी मिळवली किंवा एक चमकदार कामगिरी केल्याचं आपण म्हणू शकतो. त्याचवेळी सत्तेत असलेले आमदार लहू कानडे हे 4थ्या क्रमांकावरती फेकले गेले. आता येऊयात आपण आपल्या शिर्डी मतदारसंघाकडे. राधाकृष्ण विखे पाटील हे जे विद्यमान महसूल मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, या मतदारसंघामध्ये देखील मोठी चुरस असल्याचं चित्र सुरुवातीच्या टप्प्यात जाणवलं. परंतु विखे पाटलांनी या ठिकाणी एक हाती विजय मिळवला. संगमनेर तालुक्यात मोडणारी 28 गावं त्या ठिकाणी देखील विखे पाटलांनी प्रचंड आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रभावती घोगरे या नवख्या उमेदवार होत्या. त्यांचे सासरे चंद्रभान दादा घोगरे पाटील हे पहिले आमदार होते. परंतु या मतदारसंघामध्ये शरद पवारांसह प्रियंका गांधी, निलेश लंके आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या मोठ्या प्रमाणावर सभा झाल्या. बाळासाहेब थोरात यांनी नगर दक्षिणेनंतर शिर्डीमध्ये लक्ष केंद्रित केलं होतं आणि या मतदारसंघामध्ये लक्ष केंद्रित केल्याचा फटका त्यांना संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात बसला. 10-10.5 मताच्या फरकानं का व्हायना अमोल खताळ हे युवा कार्यकर्ते त्या ठिकाणी विखेंच्या पाठिंब्यावरती, विखेंच्या मदतीवरती आणि एकूणच कार्यकर्त्यांचा संच चांगला तयार केल्यामुळं ते तिथून आमदार झाले. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिर्डीमध्ये प्रभावती काकी घोगरे यांनी लोणी खुर्द आणि साकूर इथल्या मतदान केंद्रावरती ईव्हीएम पडताळणीसाठी त्यांनी अर्ज केलेला आहे, तक्रार केलेली आहे. एका मतदार केंद्रासाठी ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी जवळपास 47,200 रुपये इतका खर्च येतोय.
आता विखेंच्या विरोधात फक्त 2 मतदान केंद्रांवरती घोगरे यांनी का ईव्हीएम पडताळणीची चौकशी केली, अर्ज केलाय, हे आता समजायला मार्ग नाही. कारण बऱ्याच केंद्रांवरती घोगरे या प्रचंड पिछाडीवर असल्याचं पाहायला आपल्याला मिळतंय. मग आता साकूर की जे संगमनेर तालुक्यात आहे आणि लोणी खुर्द हे जे त्यांचं होम ग्राउंड आहे, या 2 ठिकाणची मतदान मोजणी या ईव्हीएम पडताळणी कशासाठी, हा प्रश्न सुद्धा आता शिर्डीसह जिल्ह्यामध्ये चर्चेला जात आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या काळात देखील डॉक्टर सुजय विखे पाटलांचा तिकडे निसटता पराभव झाल्यानंतर त्यांनी देखील ईव्हीएम पडताळणीसाठी काही मतदार केंद्रांची त्यांनी मागणी केली होती. ती आता प्रलंबित आहे. काल 29 तारीख होती. या 29 तारखेपर्यंत 10 जणांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केलेली आहे. त्यामुळं आता श्रीरामपूर आणि अकोले या तालुक्यातील उमेदवारांचाच फक्त ईव्हीएमवर विश्वास आहे का? कारण श्रीरामपूर आणि अकोल्यामधनं एकाही उमेदवारानं ईव्हीएम पडताळणीची मागणी केलेली नाहीये. याचाच अर्थ असा होतो की अकोले हा डॉक्टर किरण लहामटे यांचा मतदारसंघ आहे. तिथे देखील मोठ्या लढती होतील अशा अपेक्षा होत्या, परंतु त्या ठिकाणी पिचड यांचा पराभव झाला. अकोले हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे, तर आपला श्रीरामपूर हा अनुसूचित जातीसाठी आहे. म्हणजे SC आणि ST 2 मतदारसंघ आहेत. 12 पैकी या 2 मतदारसंघामधील कोणत्याच उमेदवाराला ईव्हीएमवरती निवडणूक आयोगावरती कोणत्याच प्रकारची शंका नाही, तर एक प्रकारे हा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये 12 आमदार जे आहेत त्यातील 2 आमदार महाविकास आघाडीचे, तर 10 आमदार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत. राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस होणार की एकनाथ शिंदे होणार? याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची. कारण भाजपाचं धक्कातंत्र आपल्याला माहीत आहे. ऐनवेळी कोणता उमेदवार ते पुढे करतील मुख्यमंत्री पदासाठी ते आपल्याला सांगता येत नाही. कारण अनेक राज्यांमध्ये त्यांनी अशाच प्रकारचे निर्णय घेऊन आश्चर्याचे धक्के दिलेले आहेत. या धक्कातंत्रातून कदाचित विखे पाटील सुद्धा हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा जिल्ह्यात सर्वत्र आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय? कोणत्या मतदारसंघामध्ये काही गडबड झाली आहे का? तुमचा ईव्हीएम वरती विश्वास आहे का? आणि या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघतात? जिल्ह्याची आणि पर्यायानं आपल्या राज्याची दशा आणि दिशा आगामी काळात कशी असेल यावरती कमेंट करायला विसरू नका. गॉडफादर मीडियासाठी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, शिर्डी.